आपल्या जुन्या क्लायंटकडून रेफरन्स घेऊन नवीन क्लायंट आपल्याकडे ब्लाऊज शिवायला आलेले आहेत. म्हणजे जावांचे ब्लाऊज आपल्याकडे शिवायला आलेले आहेत. एकाच घरातल्या हे दोघी जावा आहेत आणि दोघींनाही 2 पीस कटोरीच लागतात. म्हणजे 2 पीस कटोरी, बॉम्बे कटोरी, तुमच्याकडे जो शब्द वापरला जातो तो, मी तर याला बॉम्बे कटोरी म्हणते किंवा 2 पीस कटोरी म्हणते, जे जेव्हा तोंडात येईल शब्द तो. दोन्हीही चालतं. कोणी साऊथ कटोरी म्हणतं, कोणी बॉम्बे कटोरी म्हणतं, कोणी 2 पीस कटोरी म्हणतं किंवा कोणी 3 पीस कटोरी म्हणतं. आणि तुम्हाला सांगते गंमत, या दोघींनाही असं ह्यांचं म्हणणं आहे की आम्हाला 4 टक्स प्रिन्सेस कटोरी कोणताही ब्लाऊज परफेक्ट बसत नाही किंवा फिटिंग छान त्यांचं येत नाही. फक्त 2 पीस कटोरी किंवा हा बॉम्बे कटोरी ब्लाऊज आहे तोच फक्त आम्हाला छान बसतो. तर असं त्यांचं म्हणणं आहे. म्हटलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर हे थोडंसं माप मोठं आहे, 42 साईजचं हे माप आहे आणि एल्बो स्लीव्ज डीप नेकमध्ये गळे शिवलेले आहेत. ह्यांचे हे सॅम्पलचे ब्लाऊज आहेत. आवडले तर अजून ब्लाऊज आपल्याकडे. क्लायंटला पाहायला छान वाटतं, आपण जे काम केलेलं आहे ते अजून छान फिनिशिंगने दिसून येतं. आणि खरं सांगायचं तर प्रेस केल्यामुळे क्वालिटी खरं सुंदर दिसते. आपल्या फिनिशिंगमध्ये सुद्धा खूप फरक पडतो. हे पहा, या अगोदर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये हे ब्लाऊज दाखवले होते, शिवून झाल्यानंतर क्लायंट नाही आले नाही म्हणून. तो खाली त्रिकोण आहे त्याच्यावरती क्लिक केलात तर त्या व्हिडिओवरती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ह्या ब्लाऊजांना आता क्लायंट न्यायला येतात. सो प्रेस केलेला आहे. प्रेस केल्यानंतर याचा लुक खूप सुंदर दिसतो. प्रॉपर याचं फिनिशिंग दिसून येत आहे. इकडे गळ्याची आपली जी पट्टी असते हात शिलायची ती सुद्धा व्यवस्थित बसते. गळासुद्धा प्रॉपर दिसतो. आणि इकडे तुम्ही पाहू शकता, प्रेस केल्यामुळे ह्याचा जो लुक आहे किंवा फिनिशिंग आहे ते अजून ह्याच्यामध्ये भर पडलेले आहे सुंदर दिसण्यासाठी. तसंच हे सुद्धा ब्लाऊज आहे. दोन्हीही ब्लाऊज मी तुम्हाला दाखवली होती. 2 पीस कटोरी आहे. 2 पीस असो, 4 टक्स असो, प्रिन्सेस असो, कोणताही असो, प्रेस तुम्ही क्लायंटला द्यायच्या अगोदर जेव्हा ब्लाऊज करता तेव्हा त्याचा क्वालिटी अजून निखरून येते आणि सुंदर असं काम आपल्या क्लायंटच्या हातात जातं. हे पहा, खूप सुंदर असा प्रॉपर सेट झालेला आहे ब्लाऊज प्रेस केल्यानंतर. आता प्रेस कोणती वापरायची, काय वापरायची हे मी एका लॉंग व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सो तुम्ही प्रेस जर वापरत नसाल तर कपड्यांसाठी कोणती प्रेस घ्यावी, आपली एअर प्रेस घ्यावी की कोणती प्रेस कपडे प्रेस करण्यासाठी चांगले आहे, हे मी लॉंग व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आणि प्रेस केलेले ब्लाऊज हे या पद्धतीने आपण हँगरला लावून ठेवायचे आहेत, हँगिंग करून. जेव्हाही क्लायंट येतील पटकन ब्लाऊज काढला दिला. क्लायंटच्या हातात हँडओव्हर करताना सुद्धा आपलं काम चांगलं केलं पाहिजे याची आपण खात्री करायची आहे की आपली क्वालिटी 110% चांगली क्लायंटला जाते. सो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, असेच कंटेंट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओजना आणि शेअरसुद्धा करायला अजिबात विसरू नका बरं. तर चला मग पुन्हा भेटू असेच एका नवीन छान सुंदर मस्त आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये. बाय.